नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जेथे लोकशाहीचे भवितव्य ठरत असते, तेथेच एका अंधार कोठडीतून मादक राजकारणाचा एक भयावह चेहरा समोर आलाय। निवडणुकीच्या पावित्र्याला कलंकित करण्याचा, मतदारांच्या मनांवर दारूच्या धुरानं विजय मिळवण्याचा एक कुटील डाव रचला जात होता। मात्र नाशिक पोलिसांच्या अतुलनीय तत्परतेनं आणि धाडसी कारवाईनं हा कट उधळला गेला। वैद्यवाडी परिसरामध्ये एका बंद घरामध्ये जणू काही दारूचा किल्ला उभारण्यात आला होता। या किल्ल्यातून निवडणुकीच्या रणांगणात दारूचा पूल आणण्याची तयारी सुरू होती। मात्र पोलिसांच्या नजरेतून काहीही सुटलं नाही। गुप्त बातमीदारांच्या कानामध्ये ही बातमी पोहोचताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक शूर पथक कारवाईसाठी सज्ज झाले। जणू काही धर्मयुद्धासाठी निघालेल्या योद्ध्यांसारखे ते वैद्यवाडीकडेच कूच केले। 14 नोव्हेंबर 2024च्या रात्री पोलिसांनी या दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला। रीतसर घरधडती वॉरंट घेतल्यानंतर पंचांसमक्ष सुरू झालेले हे दृश्य थक्क करणारे होते। आता एक नाही, दोन नाही, तर तब्बल 1,72,280 रुपये किमतीचा विदेशी दारूचा महासागर साठवलेला होता। प्रिन्स, संत्रा, किंगफिशर, लंडन, पिल्सनर, प्युबोर, बडवायझर, कार्ल्सबर्ग, इम्पिरियल ब्ल्यू, ऑफिसर चॉईस, रॉयल चॅलेंज, ब्लॅक डिलक्स, मॅकडॉवेल्स, नंबर 1, रॉयल स्टॅग, रॉमंड, स्टॅलिन, रिझर्व, B7 अशा नामांकित कंपन्यांच्या बियर, व्हिस्की, रम, ओडका यांच्या शेकडो बाटल्या आणि टीन जप्त करण्यात आल्या। दारूच्या या दुर्गाला पोलिसांनी यशस्वीरित्या पाडले। या कारवाईने निवडणुकीवर मादक सावट पडण्यापासून वाचवलं। मतदारांच्या मनांवर दारूच्या धुरानं प्रभाव पाडण्याचा हा कुटील डाव उभवून लावल्याबद्दल पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे। दातार लोखंडे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार बकाल यांच्या नेतृत्वाखाली या दारूच्या साठ्याचा मूळ स्रोत आणि त्यामागील कट कारस्थान शोधण्याचं काम सुरू आहे। लवकरच या प्रकरणातील सर्व सूत्रधारांना बेड्या ठोकल्या जातील यात शंका नाहीये। पोलिसांच्या या धाडसी कारवाईनं निवडणुकीचे वातावरण शुद्ध करण्यास मदत केली आहे। लोकशाहीच्या पवित्र मंदिरात दारूच्या राक्षसाचा प्रवेश रोखण्यात पोलिसांनी यश मिळवलंय। स्टार्ट सर। आज दुपारी DB पथक उपनगर यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की वैद्यवाडी आगार टाकली या ठिकाणी एका बंदिस्त घरामध्ये अवैध दारू साठा करून ठेवलेला आहे। तर आम्ही उपनगर पोलीस स्टेशनचे DB पथक आणि संबंधित स्टाफ, पूर्ण स्टाफ, महिला आणि पुरुष अंमलदार आम्ही त्या ठिकाणी जाऊन खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी बंदिस्त घरामध्ये अवैध दारू साठा असल्याचं निष्पन्न झालं नाही। मी माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी सर यांच्याकडनं परवानगी घेऊन, लेखी त्यांच्याकडनं घर हाऊस सरचं वॉरंट घेऊन आम्ही त्या घरामध्ये एक साधारणतः 1,81,400 रुपये किमतीचा देशी विदेशी दारू साठा त्या ठिकाणाहून जप्त केलेला आहे। सदर दारू साठा हा दातार सवारी लोखंडे राहणार वैद्यवाडी आगार टाकळी याचा बंदिस्त घरातून जप्त केलेला आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे। सर, यात काही राजकीय लोकांचा हात आहेत का? आता गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासामध्ये ते निष्पन्न होईल की याचा निवडणुकीशी काही संबंध आहे किंवा राजकीय पक्षांशी काही संबंध आहे का, तो तपासाचा भाग असेल। सर, यात किती आरोपींना अटक केली? सध्या एक आरोपी आहे, त्याच्यावर आम्ही ती कारवाई करीत आहोत। ओके। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।